बघतो, पितृपक्षाच्या काळात मृत व्यक्तींचे फोटो किंवा टाक घरात ठेवणे योग्य आहे की अयोग्य? यामुळे पितरांचा शाप लागतो का? पितृपक्षादरम्यान आपल्या मृत नातेवाईकांच्या फोटोसह ही चूक तुम्ही कधी करू नका. जाणून घ्या, पितृपक्षाच्या काळात मृत नातेवाईकांचे फोटो घरात ठेवावेत की नाही. बघतो, तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये फक्त फोटोच नव्हे तर तुमच्या पूर्वजांचे फोटो टांगलेले पाहिजे असतील. तुम्हाला असे अनेक लोक सापडतील ज्यांनी आजवर त्यांच्याशी निगडीत छोट्या छोट्या गोष्टी देखील स्मृतिचिन्ह आठवण म्हणून ठेवलेले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे की तुमचे असे करणे त्यांच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकते? तर हो बघतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत व्यक्तींचा फोटो घरात ठेवावा की नाही. बघतो, धर्मग्रंथ आणि पुराणात असे अनेक भेद आढळतात. एकीकडे आपल्या पूर्वजांची फोटो घरात लावणे योग्य आहे असे ते सांगतात आणि त्याचबरोबर असे नाही करण्याचा सल्लाही देतात. खरं तर धार्मिक ग्रंथानुसार असंही मानलं जाते की घरामध्ये पूर्वजांचे फोटो लावणं हे तुमच्यासाठी पूर्वजांशी तुमचं आजपर्यंत कोणत्या प्रकारचे नाते होते यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, जर ते मृत नातेवाईक दुसरे कोणी नसून तुमचे आई वडील असतील तर तुमचे त्यांच्याशी चांगले संबंध असले पाहिजेत आणि अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक चांगल्या वाईट वेळी त्यांची आठवण येत असेल तर ही गोष्ट योग्य आहे, हे चुकीचे वाटत नाही. कारण असे केल्याने तुम्ही एक प्रकारे मृत्यूनंतरही त्यांच्याशी जुडलेले आहात आणि तुम्हाला जाणवते की ते मुलगाचे रक्षण करतात, तुम्हाला मदत करतात आणि कोणत्याही अप्रिय घटनेपासून तुमचे रक्षण करतात. ते तुम्हाला सावध देखील करतात आणि तुमच्या स्वप्नात येतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल ते सांगतात. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुमची पूर्वसूचना शक्ती मजबूत करण्याचे तुमचे पूर्वज महत्वाची भूमिका बजावतात. आपण असे समजू शकता, तुमच्यासोबत काही वाईट घडणार असेल तर पूर्वजांनी तुम्हाला सावध करण्यासाठी हा विचार तुमच्या मनात ठेवला असेल. अशा परिस्थितीत त्यांची फोटो घरात लावले तर ते त्यांच्या फोटोवर पुष्पहार अर्पण करतात आणि त्यांच्या फोटोसमोर अगरबत्ती जाळतात. जर दिवे लावले तर ती चुकीचे समजू नये. बघतो, जर तुमचे कोणतेही पितर असतील ज्यांचे विचार आणि मार्गदर्शन तुमच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावत असेल आणि तुमच्या आयुष्यात अशा टप्प्यावर तुम्ही उभे आहात जिथे आजूबाजूच्या समस्यांनी तुम्हाला घेरलेले आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जीवनात त्यांचे मार्गदर्शन हवे असेल. अशा परिस्थितीत त्यांना लक्षात ठेवा आणि या कठीण काळात तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. बघतो, असे केल्याने ते पितर तुमच्या स्वप्नात नक्कीच तुमच्याकडे येतील किंवा त्यांच्या गुप्त मार्गाने तुम्हाला मदत करतील. या समस्येतून कसे बाहेर पडायचे ते पितर तुम्हाला सांगतील. पण जर तुम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करू लागलात की तुम्ही आमच्या जीवनात परत या, तर असे म्हणणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कारण जे पूर्वज आहेत ते नेहमीच आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्याकडून मागणी करू लागली की त्यांनी तुमच्या जीवनात सामील व्हावे तर त्यांचा तुमच्या जीवनात हस्तक्षेपाचा देखील काही दुष्परिणाम होऊ शकतो. कारण तुमच्या सर्व पितरांचा स्वभाव चांगला असेलच असे नाही. अशा परिस्थितीत त्यांना बोलवणे ही एक भयंकर चूक असल्याचे सिद्ध होते. तीव्रता वाढते. काही पूर्वजांमध्ये वाईट प्रवृत्ती असतात. मृत्यूनंतरही त्या मृत नातेवाईकांच्या प्रवृत्ती ही जशा जिवंत असताना होत्या तशाच राहतात, ज्याचा तुमच्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो. ते वेळोवेळी काही प्रसादाची मागणीही करत राहतील. याशिवाय काही धार्मिक ग्रंथांमध्ये असेही मानले जाते की आपण आपल्या पूर्वजांचे म्हणजेच मृत नातेवाईकांचे फोटो घरात ठेवू नये. असे करून आम्ही त्यांना त्यांच्या सहवासापासून रोखतो. तो जिवंत असेपर्यंत तो तुमच्याशी जोडला गेलेला होता, पण मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून ते या पृथ्वीपासून आणि इथून निर्माण झालेल्या नातेसंबंधांपासून दूर जाऊ शकत नाही. आणि या परिस्थितीत ज्यावेळी त्यांना त्यांच्या मृत्यूपुढीच्या मार्गावर पुढे जाणे आवश्यक होते त्यावेळी तुमच्याकडे ते तिथेच अडकतात आणि त्यांचा पुढे जाण्याचा जो मार्ग सुरू होणार होता तो थांबतो. म्हणूनच बघतो, तुमच्यासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या विचारांमध्ये सतत हरवल्याने, आठवण काढल्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास होतो. यासोबत बघतो, याच्याशी संबंधित आणखी एक प्रश्न, जे लोक हे जग सोडून जातात त्यांचा आत्मा या पृथ्वी जालावर फिरत राहतो आणि जोपर्यंत त्यांना नवीन शरीर मिळत नाही तेव्हा तुम्हाला त्यांची आठवण येईल तर त्या मृत नातेवाईकाचा आत्मा नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण त्यांना शरीर नसल्यामुळे त्यांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आल्याने तो असहाय्य आत्मा या पृथ्वी तलात चंचलपणे भटकत राहतो आणि त्याला शांती मिळत नाही. बघतो, मी असे म्हणत नाही की ज्यांच्याशी तुमचे इतके चांगले संबंध आहेत तुम्ही त्यांना पूर्णपणे विसरून जा किंवा त्यांचा एकही फोटो तुमच्यासोबत ठेवू नका. मी तर असे मुळीच म्हणत नाही. पण त्याऐवजी मी तुम्हाला काही उपाय सांगत आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पूर्वजांना कोणती हानी नाही करता किंवा त्यांच्यावर काहीच प्रभाव मदत करत नाही. तुम्ही त्यांचा फोटो तुमच्यासोबत ठेवू शकता. वास्तुशास्त्रात अशाच काही ठिकाणांबद्दल सांगितले आहे जिथे आपण आपल्या पूर्वजांचे फोटो कोणत्याही अपेक्षाशिवाय लावू शकतो. काही ठिकाणांबद्दल देखील सांगितले जाते जेथे तुमच्या पूर्वजांचा फोटो लावल्याने तुमच्यासाठी अशुभ परिणाम मिळू शकतात. आधी जाणून घेऊयात
त्या ठिकाणांबद्दल जिथे आपण चुकूनही आपल्या पूर्वजांचे फोटो लावू नयेत. अनेकदा आपल्यापैकी अनेक जण अशी चूक करतात की जेव्हा आपण देवाचे फोटो लावतो तेव्हा आपल्या पूर्वजांचे चित्र तिथे लावतो. आम्ही समजू शकतो की मृत सदस्य तुमच्यासाठी आदरणीय आहेत आणि देवाप्रमाणेही आहेत. तुम्ही त्यांची पूजा करता, पण वास्तुनुसार आपण आपल्या घरातील मंदिरात आपल्या पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नयेत. जर तुम्ही तुमच्या पूजा कक्षात असाल, तुम्ही कुटुंबातील सदस्यांचे फोटो तिथे टांगले असतील, तर तुम्ही थेट तुमच्या घरात दुर्दैव आणि दुःखाला आमंत्रण देत आहात. हिंदू धर्मानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचा आत्मा त्याचे शरीर सोडून दुसऱ्याच्या शरीरात जातो. कारण हिंदू धर्मानुसार हिंदू केवळ आत्म्याचीच पूजा करतात, शरीराची नाही. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. देवासोबत मृत व्यक्तीची पूजा केली तर ती देवाची निंदा केल्यासारखी मानली जाते. याशिवाय असेही सांगण्यात आले आहे की मृत व्यक्तीचे फोटो घराच्या मध्यभागी दारामध्ये लावू नयेत. यामुळे समाजात तुमचा आदर कमी होऊ शकतो. याशिवाय घरामध्ये त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचे फोटो कधीही लावू नयेत आणि येताना जाताना जिथे तुमची नजर पडत असते तिथे तुम्ही त्यांचा फोटो पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावणे टाळावे. कारण चुकूनही असे केल्याने तुमच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते, असे आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलेले आहे. पूर्वजांच्या मृत्यूचे फोटो लटकवणे किंवा स्विंग करणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की यामुळे माणसाचा जीवही झुलत राहतो. लक्षात ठेवा की पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो तुमच्या घरात असू नयेत आणि ते पाहुण्यांना कधीही देऊ नयेत. असे केल्याने घरात नकारात्मकता येऊ शकते. बघतो ही अशी जागा होती जिथे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो लावू शकत नाही. आता मी तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगतोय जिथे पूर्वजांचा फोटो लावल्याने तुमचे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु तुमच्या जीवनात आणि कुटुंबात सुख समृद्धी येते. वास्तुनुसार जर घरातील पूजेचे स्थान उत्तर पूर्व दिशेला असेल तर तुम्ही तुमच्या पूर्वजांचे चित्र पूर्व दिशेला लावू शकता. जर पूजेचे ठिकाण पूर्व दिशेला असेल तर फोटो ईशान्य दिशेला लावता येते. जर तुम्ही खोलीत तुमच्या पूर्वजांचा फोटो लावला असेल तर तुम्ही ते उत्तराभिमुख भिंतीवर लावू शकता, जेणेकरून तुमच्या पूर्वजांचे तोंड नेहमी दक्षिणेकडे असेल. तथापि हे तथ्य देखील समोर येते की आपण घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या पूर्वजांची चित्रे लावावी. बघतो जेव्हाही आपण हे फोटो लावता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फोटो खाली लाकडी गादीचा आधार लावलेला पाहिजे, जेणेकरून चित्र लटकलेले किंवा झुलताना दिसत नाही. पूर्वजांचे फोटो फक्त तुमच्या पाहण्यासाठी आहे, इतर कोणासाठी नाही. ते फक्त अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कोणत्याही अतिथीला दिसू शकत नाही. आपण देखील त्यांना दररोज नाही बघितलेले चांगले आहे. तुमच्या भावना त्यांच्याशी जोडलेल्या गेलेल्या आहेत, हे खरे आहे, पण त्या रोज लक्षात ठेवल्याने तुमच्या भविष्यावर वाईट परिणाम होईल. असे मानले जाते की पूर्वजांचे सतत स्मरण केल्याने मनात दुःख आणि निराशेची भावना निर्माण होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे फोटो उत्तर दिशेला लावू शकता. हे तुम्हाला आनंद आणि समृद्धी देईल. आणि या व्हिडिओमध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्ही त्यांना लक्षात ठेवले होते का? तसं असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा, हे योग्य आहे की अयोग्य. आता काही चमत्कारिक झाडांबद्दल बोलूया. तर हो बघतो यामधून काही सापडू शकते. विशेषतः पितृपक्षाच्या काळात अनेक चमत्कारिक गोष्टी घडतात आणि अशा परिस्थितीत पितरांकडून काही विचारले जाऊ शकते. हे तुम्हाला माहित आहे का? जसे की जर तुमच्या जीवनात संकट दुःख असेल आणि तुम्हाला खूप गरिबीचा सामना करावा लागत असेल तर पितृपक्षात अशी काही झाडे आहेत ज्यात दैवी परमात्मा स्वतः येथे वास करतात आणि या वृक्षांच्या मदतीने महान कार्य केले जाऊ शकतात आणि अनेक सिद्धीही प्राप्त होऊ शकतात. आज आपण पितृपक्षामध्ये यातून कोणत्या शक्तींचा वर्षाव होतो आणि या शक्ती आपल्या घरात कशा भरवाव्यात आणि त्याद्वारे स्वतःला कसा फायदा करून घ्यावा याबद्दल चर्चा करणार आहोत. जीवनात पितृदोष आला तर भयंकर मृत्यूदंड भोगावा लागतो आणि हा मृत्यूदंड असाही आहे की दारिद्र्य, दुःख, त्रास आणि वेदना प्रत्येक गोष्टीत आढळतात आणि आजकाल करोडो लोक यामुळे त्रस्त आहेत. म्हणून आज आपण मुख्य मुद्दे जाणून घेऊयात. आज मी तुम्हाला सांगणार आहे की सर्वात गंभीर पितृदोष देखील केवळ 5 मिनिटात कसा नाहीसा केला जाऊ शकतो आणि पितृदोषाची कारणे काय आहेत आणि तो कसा तयार होतो. पितृदोष उद्भवला असेल तर त्याची लक्षणे कोणती, पितृदोष आहे हे आपण कसे काय ओळखणार आणि ते दूर करण्याचा उपाय काय, मी या सर्व मुद्द्यांवर चर्चा करेन. बघतो आजचा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल. मी तुमच्यासाठी तेच मानतोय. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि मध्येच थांबू नका, कारण अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते. बघतो या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या असतील. तुम्हाला घरोघरी फिरण्याचा प्रयत्न करावा लागणार नाहीये, तुम्हाला भटकावेही लागणार नाही आणि तुम्ही तुमचा पितृदोष स्वतःच काढून टाकू शकता. तर बघतो पितृदोष म्हणजे काय हे नावावरूनच स्पष्ट होते. पितृदोष काय आहे आणि त्याचे कारण काय आहे याबद्दल बोलूया आणि ते कसे बंद होते. पितृदोष आपल्यावर कसा पडतो. आपल्या सर्व पूर्वजांकडे पहा जे आता या जगात नाहीत. ते त्यांच्या वडिलोपार्जित घरात आहेत किंवा इतरत्र जन्माला आलेले आहेत. आपल्या पूर्वजांना नाही आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या
तर त्यांना वाईट वाटेल. ते खूप सात्विक स्वभावाचे होते आणि आपण नशा करतो, आपण मांसाहार खातो, यामुळे आपल्या पूर्वजांना मोठा त्रास होतो आणि यासाठी आपल्याला दोष दिला जातो. जर आपण एखाद्या वडीलधाऱ्यांचा अपमान केला, काही लोक संतांना महात्मांना तुम्ही छळला, तर काही गरिबांना त्रास दिला, तर या कारणांमुळे पितृदोष या तिघांमध्ये निर्माण होतो. ठीक आहे, आता पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत याविषयी बोलूया. तर मी तुम्हाला सांगतोय की लहान सहान गोष्टीतूनही घरात अशांतता निर्माण होते, भांडण सुरू होते, स्वच्छतेवरून घरात भांडण सुरू राहतात, काही कारण नाहीये तरी पण मारामारी सुरू आहे, घरात आनंद नाहीये, पैसाही येत नाही, पण तरीही शांतता नाही, कोणत्याही सदस्याला शांती मिळत नाही. पुढील लक्षणे म्हणजे आपल्या वैवाहिक जीवनात समस्याही दिसू लागतात, लग्नाला उशीर झाला आणि आपल्या कुटुंबाची वाढही थांबलेली आहे, तर हेही लक्षण आपल्या पितृदोषामुळे उद्भवते. आपला सुरू असलेला व्यवसाय थांबतो, नोकरीत अडचणी येऊ लागतात, पदोन्नती अडथळा आहे. पितृदोषामुळेही हे सर्व काही घडते. आपण कोणतेही काम करत असताना चुकीचे निर्णय घेतो, त्यामुळे आपले काम यशस्वी होत नाही. उलट आपले निर्णय थेट असतात, परंतु आपली बुद्धी नीट काम करत नाही. किंवा पितृदोषामुळे होते काय की, आणि एक अतिशय अचूक उपाय म्हणून मी तुम्हाला अशी लक्षणे सांगतोय की जेव्हा तुम्ही संध्याकाळी जेवण करून झोपायला जाता, तेव्हा 1.5 तासानंतर तुम्हाला झोप येते. अचानक जागे होणे, त्यावेळी जर तुम्हाला खूप तहान लागली असेल किंवा भूक लागली असेल, तर यावरून हे सिद्ध होते की तुमचे पितर भुकेलेले आणि तहानलेले आहेत. मग आता आपले कर्तव्य काय आहे की ज्यांची मालमत्ता आपण ताब्यात घेतलेली आहे आणि त्याचा फायदा घेत आहोत, तर आपले काही कर्तव्य जर आपण आपल्या पूर्वजांसाठी काही केले, तर आपल्या पितरांना तहान लागली तर आपण रात्री जागून काढू आणि पुन्हा झोपू शकणार नाही. तुम्हाला दुपारनंतर झोप येईल. त्यामुळे असे लक्षण दिसल्यास मी तुम्हाला उपाय सांगत आहे. ते करण्यासाठीही काही नुकसान नाही, एकही पैसा तुमचा खर्च होणार नाही. तुम्ही हे करत आहात यास विशेष काही नाहीये. कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यावर तुम्ही सुरुवातीस नदीत स्नान करा. कोणत्याही पवित्र तीर्थात जर तुम्ही तलावात स्नान केले, तर त्यावेळी एक ओंजळी पाण्याने भरून घेऊन ती पाण्यात विसर्जन करा. तुमच्या दोन्ही पितृपक्ष दोन्ही कुळांसाठी केला तर काय होईल, तर बघा, असे केल्याने तुमचे डोळे फक्त डायरेक्ट सकाळी उघडतील. हा मोठा व्यावहारिक प्रयोग करून पहा. तुम्हाला रात्री अपरात्री कधीच जाग येणार नाही. तुम्हाला प्रतीक्षा करण्याची गरज नाही आणि व्यवहारात तुमचे खर्च काय असतील म्हणून ते करा. प्रयत्न करा आणि लवकर त्यांना द्या. एखाद्या पवित्र ठिकाणी जाल आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा त्यांना लवकर स्नान द्या आणि तुमच्या झोपेवर त्याचा काय परिणाम होते ते पहा. तुमची बुद्धी तृप्त होईल, संतुलित होईल, झोपण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. आता बोलूयात, पितृदोष असेल तर मी नुकतेच सांगितलेले 1 ते 2 उपाय आहेत. तुमच्यासाठी दुसरा उपाय म्हणजे जगात अशी 3 झाडे आहेत ज्यात पूर्वजांचा वास मानला जातो आणि त्यांना पाणी दिले तर आपले पितृ समाधानी होतात, ते शांत होतात आणि आपल्या बरोबर आनंदी होतात. आशीर्वाद देणारा असा कोणता वृक्ष आहे? एक म्हणजे वटवृक्ष, दुसरे आहे पिंपळाचे झाड आणि तिसरे आहे बेलाचे झाड. या 3 पैकी कोणत्याही एका झाडास तुम्ही दूध अर्पण कराल तर ते कच्चे दूध असावे. जर तुम्ही दूध मिश्रित पाणी दिले तर तुम्हाला दिसेल की तुमची परिस्थिती लवकर बदलेल. बेल वृक्ष हे अतिशय पवित्र वृक्ष मानले जातो. बेल वृक्षाशिवाय महादेव शिवांची पूजा अपूर्णच आहे. माता पार्वतीच्या अश्रूतूनच हे बेलाचे झाड उगवले. पडलेल्या अश्रूतून बेल जन्माला आला आणि जेव्हा आपण माता पार्वतीच्या अश्रूतून निघालेल्या झाडाला जर अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. हा प्रयोग कधीही वाया जात नाही. हे करून बघा. पुढचा उपाय म्हणजे जिथे आपले स्वयंपाकघर आहे तिथे एक भांडी ठेवा. पूर्वीसारखी पाण्याची व्यवस्था राहिली नाही, त्यामुळे तुम्ही जे काही भांडी ठेवलेले आहे त्यात अन्न ते बादलीत, खोक्यात किंवा भांड्यात ठेवलेले असावे. कोणी ठेवलं आहे तिथून तुम्ही पाण्याचे भांडे भरून ते घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करा. यामुळे आपले सर्व पितृ समाधानी होतील. मग ते केवळ एका बाजूने असो किंवा पितृपक्षाच्या बाजूने असो किंवा प्रयोग असो, तुम्ही त्यांचा वापर केल्यास तुमची पितृ किती लवकर समाधानी होतात. तसेच तुम्हाला दररोज त्रास देणाऱ्या समस्याही तुम्हाला दिसतील. तुमच्या समस्याही त्या दूर होऊ लागतील आणि तुमच्या पूर्वजांसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे कारण नाही. परंतु शक्य असल्यास या महिन्यात जेव्हा पितृपक्ष येतो तेव्हा 15 दिवसांच्या पितृपक्षात तुम्ही जे काही आहात त्यांचे श्राद्ध करून त्यांना अर्पण करावे, ब्राह्मणांना भोजन द्यावे. या पितृपक्षात आपण जे काही कार्य करतो त्यामुळे आपले पूर्वज समाधानी राहतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. त्यामुळे मी दिलेली माहिती नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. जर तुम्हाला ही माहिती थोडी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांनाही याबद्दल माहिती मिळेल आणि तुम्हाला पुण्य मिळेल. आजसाठी एवढेच. खूप खूप धन्यवाद.